तर मित्रांनो आता आम्ही चाललोय पार्टी करायला. एवढा सगळे आपले हॅलो आधी आम्ही निघालोय 4 व्हीलर मधून, पिकअप मधून पिकअप. राहिला होता तो आता आलाय. तुम्ही स्वागत चलो तर मित्रांनो आता आहे ना आमची गाडी इथे रुतले. म्हणजे पुढे कच्चा रोड आहे म्हणून आम्ही थांबलोय अर्धे गाडीमध्ये. चला छत्री आणली तू गाडीत बस जा. गाडी बस साईज भिजलाय बस गाडीत. गाडी थांबे बंडी भाजप कच्चा रोड आहे इकडून गाडी येऊ शकत नाही. आमची गाडी आमचा RDX दाखव. RDX कुठं आहे गाडी ती RDX. आता फुल धमाल येणार आहे हो ना बंडी. पडला ना पप्प्या फिरला होता ह्याला ज्या बंडीला. कोण पप्प्या पडला होता. पप्प्या फिरला आम्ही मल्लिकार्जुन होतो. ऍक्टिव्हा मेला पुढचं जाऊन पाठी हा पुढे बोल. आता एवढं नाही म्हणजे बघा मित्रांनो आता आम्ही पोहोचलो मल्लिकार्जुनला. दादा टोपली मटन आहे. भाकरी आणल्या तुझ्या बकऱ्याचं. एक वेगळीच मजा एक वेगळीच पार्टी आहे. आणि मारुती आलाय. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे सुमित वागदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो कोकणामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली. आज पण जोरदार पाऊस पडतोय, काल पण पडत होता. आणि आम्ही आता पार्टी करायला चाललो आहे. म्हणजेच आमच्या इथे एक मल्लिकार्जुनचं देऊळ आहे साखरप्या गावामध्ये आणि तिकडे आलो आहे आम्ही पार्टी करायला. आणि इकडे बघा एक केवड्याची वनस्पती आहे. हे एक वैशिष्ट्य आहे या देवळाच्या. साईडला केवड्याची वनस्पती आपल्याला बघायला भेटते. आणि बघा इथे बघताय हा पर्याय आहे. हा बघा एक छोटासा ओढा आहे आणि याच्या बाजूला इथे मंदिर आहे. आणि हे बघा हे नवीन आता काम केलं मस्त आहे. तर चाललो आम्ही तिकडे देवळामध्ये. आणि आज आहे ना आम्ही मटण आणलेलं आहे. म्हणजे अख्खा बकरा कापून आणलेला आहे. ते आता इथे शिजवून फुल एन्जॉय करणार आहोत हो ना. आणि आपल्यावर आहे मंदार. काय म्हणतो मंदार. काय नाही पावसामध्ये पावसात काय नाही पार्टी होईल ना. लाकडं भेटतील ना आपली. हे बघा मित्रांनो आमचं जे आता आम्ही देवळात जाणार होते स्वयंभू तीर्थक्षेत्र मल्लिकार्जुन. हरजी खाण्याच्या वस्तू बरोबर घेऊन होतो ना काल्याने. आणि इकडे सगळे आपले वाडीतील इथे तू बघून आमच्या आजारी आहे ते गँग. हितेश काय म्हणतोस. अरे आजारी आहे तू. आजारी आहे का आलं त्याला संदेश. गाडी त्याला रशीद फास लागला हो याला विचार. तिकडे जादू बघा मित्रांनो आजूबाजूचा परिसर बघा किती हिरवळ आले. आणि इकडे समोरच आंबा घाट आहे. तो आता दिसत नाही. इकडे पाऊस चालू आहे जोरदार. आणि हे जुनं मंदिर आहे मल्लिकार्जुनचं. आणि हे नवीन जे आता बांधलं आहे. जाऊया आतमध्ये. इथे आपण पार्टी करणार आहे फुल एन्जॉयमेंट. मित्रांनो आता आपण चाललो आहे मंदिरामध्ये. सचिन नमस्कार करूया.
पुरातन काळात मूर्ती आहेत हे बघा. तर मित्रांनो आता इथे सुरुवात झाली आहे. सर्व इथे कांदा कापतात. काही स्वाद रे. तर मंडळी आता नमस्कार करून झाला आहे. आता आपण जाऊया बघूया पार्टीची व्यवस्था कशी केली. नियोजन निकेतन सुर्वे यांनी नियोजन केलं ते बघूया. पाऊस बघा, जोरदार पाऊस चालू आहे. हे आपले गँग मेंबर दादाचं नियोजन आहे. काय कांदा काढत मित्रांनो इकडे कांदा कापायला सुरुवात झाली. कांदा कापायला माझं थंडी वाजते मग 5 मिनिट लागतील मग सेट व्हायला त्याला. मित्रांनो पाऊस बघा, पाऊस काय थांबतच नाही. हे बघा पूर्ण त्या साईडला पूर्ण भरला आहे जोरदार पाऊस. आणि इकडे आता सुरुवात होते आपल्या पार्टीला म्हणजे जेवण बनवायला सुरुवात होते. इकडे कांदा बघतोय, इकडे चूल पेटवली. तर मित्रांनो तुम्हाला ह्या देवळाचा आजूबाजूचा परिसर दाखवतो. आता पाऊस काय थांबत नाही अजून. तर आपले जे मित्र आहेत सर्व ते आता तिकडे जेवणाची तयारी करतात. आपण जरा तुम्हाला इकडचा आजूबाजूचा परिसर दाखवतो. काय कशाला आलाय? हां हां कुठे चाललाय? हे बघा पूर्ण या साईडला सर्व जंगलच आहे आजूबाजूचा परिसर. इकडे तिकडे आंबा घाट आहे. हे डोंगरामध्येच आहे असं मंदिर. हे बघा आणि हे बघा हा पर्याय आहे जे नदी आपले जे डोंगरातून झरे वाहतात ते आहे. ते बघा पूर्ण हिरवळ झाले. हे पाणी येत आहे, हे प्यायला पाणी कुठे? आणि हे बघा इकडे झरे आहेत ते पाणी पितात इथे लोक. चांगलं पाणी असतं. वर्षाचे 12 महिने इथे पाणी असतं आणि एकदम थंडगार. हे बघा हे बघा केवड्याची वनस्पती. आणि हे बघा पाणी बघा कुठून काढतो. हा झरा आहे बघूया. पाणी भरला काय आणा पाहिजे. हां पाणी भरला काय आणा पाहिजे. हां बघा झरा आहे. तो पाणी भरतो आता जारमध्ये. संजय जांगळी तो मित्र आहे, तो पेलायची आहे. पाणी चांगलं असतं, चांगलं असतं, थंडगार पण असतं. पेयाचं केला पाहिजे पाणी चांगलं विहीर आहे ना इथं. आणि ही बघा इथे समोरचा विहीर आहे. विहीरमध्ये मासे. हे बघा विहीर आहे इथे. उडी मार हो बेडू. हे बघताय इथे मटण व्यवस्थित बारीक करून झालंय आणि आता इकडे शिजवणार आहे. भात शिजतो. हा बघताय योगेश वागदरे. हा कधी घरात काम नाही करत पण पार्टीला आल्यावर लय मेहनत करतो. कोण दाखव दाखव. ते तिकट काट लावतो पुढं. तिकट काट पुढं लावतो. आता आपलं मटण घेतलं मित्रांनो. हे बघा पाणी कमी होतं आणि आता मटण टाकणार आहे. सगळे मसाले टाकले त्याच्यामध्ये. हो हे खुल्ले करत
किती किलो आहे दादा हे टोटल मटन? 7 किलो 7 किलो मटन आहे. 7 किलो. पाऊस वगैरे काय बाहेर पडतोय. आणि इकडे मटन शिजते आमचं फुल धमाल. मंदाराला कुठे गेलास? अरे गेलास कुठे? एवढं लेट आलास. मगाशी होता व्हिडिओ, आता कुठे गेलास? आता जरा खाली काम होतं, हां एक काम करून आले रे. काम करून आलास? हे दोघं आले बघ. हां हे पण होते माझ्या कामाला. हे कामाला पण गेले, आता आले. जेवण शिजणार कधी? 3 वाजलेत. हां कुठे गेलात? गुरं बघायला? गुरं तरवा सोडला नाही ती बघायला गेले. आता सगळे मित्रमंडळी आपले आलेले आहेत. थोडा लेट झाला यायला, पाऊस जास्त आहे त्याच्यामुळे थोडा लेट झाला. त्याच्यामुळे आम्हाला ट्रॅव्हलिंग करताना थोडा त्रास झाला, पण आम्ही सुखरूप आमच्या जागेवर आलेलो. इकडे सगळे आपले आलेले आहेत आता मित्र. महेश मयेकर आणि मित्रांनो इकडे एकाच साईडला मटण शिजतंय आणि इकडे पावसाचा जोर बघा किती वाढला आहे. अजून काय थांबायचं नाव नाही घेत आहे, सारखा सरीवर सर येत आहे. मीठ टाकतोय. बाबू उघडतोय. सर्व मंडळी जेवायला बसले बघा. कसं आलं मटण? काय मटण अजून वाढायचा, भात वाढून झालेला आहे. हे बघा सगळे बसते जेवायला. भात तर मस्त आला, अजून मटण आलं नाही. मटण शिजायचं अजून. काय भात कसा आहे? भात एकदम फलफल झाला, भात मस्त राहिला आहे. आता मटणाची चव घ्यायची, पण ते अजून येण्याचं दिसत नाही लवकर. हे आता या घातला नाही. मटण शिजलंय आपलं हे बघा. वाढायला सुरुवात होईल. संजय आपल्याला सांगेल कसं झालंय. टेस्ट करतो, टेस्ट टेस्ट करून सांग. संजयचा मुलगा आरुष. अप्रतिम. एक नंबर बेस्ट. हे बघता मित्रांनो आता जेवायला सुरुवात झाली. कसं झालं जेवण? एक नंबर. बंटी जेवण कसं झालंय? एक नंबर. एक नंबर. ना एक नंबर. कत्तल गिरा. कत्तल किरा द्या. बरोबर झाले, पण 6 वाजले. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आपल्याला जेवायला बसलो. पाऊस पडतो बाहेर. आता मी पण बसतो. मित्रांनो आता जेवण झालं आहे आणि बघा आताचा व्ह्यू बघा. आंबा घाट पूर्ण क्लिअर दिसतोय. तो बघा पाऊस थांबलाय भरपूर वेळानंतर. जेवण झालंय. आता काय घरी जायचं? अजून हा आता निघणार आहेत आम्ही थोड्या वेळानंतर. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तर भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. पुन्हा टाटा बाय बाय. आणि हे बघा मित्रांनो आत्ताच आम्ही पार्टी करून उतरत होतो तेवढ्यात नदी दिसली आपली काजळी. पाणी बघा किती आलं आहे. जोरदार पाऊस चालू आहे आणि पाणी बघा. मित्रांनो आता आम्ही पार्टीवरून आलो आहे आणि बघा आमच्या नदीला बघा पाणी किती आलं आहे. म्हणजे याचा तुम्ही अंदाज घेऊ शकता की किती पाऊस पडतो आहे.
कोकणामध्ये हे बघा खतरनाक पाणी, रुद्ररूप नदीचं. हे बघा एवढं पाणी, लेवल आहे पाणी सॉलिड. पाणी मित्र आला आपला ज्ञानदेव निवळगा, माझा वर्गमित्र. कसा आहे? काय म्हणतो बाकी? कुठं आलाय? हा पडला आमचा स्लॅब. चल